जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, रुद्रा करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे। आजचा व्हिडिओ थंबनेलमध्ये तुम्ही सर्वांनीच बघितला असेल की गणेश सरांनी आपल्यासाठी व्हिडिओ कोणता बनवलेला आहे। तुम्हाला सर्वांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वांनाच माहिती आहे, गणेश सरांचा व्हिडिओ म्हटलं की गोळा फेकसाठी हा सर्वात उत्तम ठरलेला आहे। विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं, गोळा फेकच्या वेळेस आपल्याला किती मीटर फेकायचा आहे, किती मीटरचा ट्रॅक असतो मुलांचा, किती मीटर मुलींचा ट्रॅक असतो, किती मीटर मुलींनी जर गोळा फेकल्यानंतर मुलींना 15 पैकी 15 मार्क भेटतात, मुलांना किती पैकी 15 मार्क मारण्यासाठी किती मीटर गोळा फेकावा लागेल, 12 मार्क पडण्यासाठी किती मीटर गोळा फेकावा लागेल, 10 मीटर पडण्यासाठी किती मीटर गोळा असतो, या सगळ्या गोष्टीची आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॉईंट टू पॉईंट विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती देणार। पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं, योग्य माहितीसाठी आणि योग्य गायडन्ससाठी आत्ताच आपल्या या पेजला आत्ताच फॉलो करायचं, आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमच्या मित्रांना सर्वांना शेअर करायचं। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हा जे वर्तुळ मी बनवलेलं आहे, या वर्तुळचं जे माप आहे ते 2 मीटर 10 सेंटीमीटरचं आहे, लक्षात ठेवा। ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जो आपल्याला ट्रॅक बनवला आहे या मी पद्धतीने बनवलेला आहे। त्यानंतर एक सांगतो मला, ही लाकडी फळी आहे माझ्याकडे, याला ट्रॉफी बोलले जाते, लक्षात ठेवा बरोबर। ही लाकडी फळी आपण कशामुळे ठेवलेली आहे याची पण परिपूर्ण माहिती देणार आहे, लक्षात ठेवा। हे 2 गोळे आहेत, हे मुलींचा गोळा आहे 4 किलोचा आणि हा मुलांचा गोळा आहे 7260चा, लक्षात ठेवा। तर दोन्ही गोळ्यांची आपण प्रत्येक गोष्टीची माहिती देणार। आता मुलांची गोळा आहे, हा मुलांचा गोळा मी काय करणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला ट्रॅकमध्ये जायचं आहे त्या दोन्ही बाजूला मी बघा रेषा वळलेल्या आहेत, त्या दोन्ही रेषा वळल्याच्या नंतर लक्षात ठेवा मी या पद्धतीने मला इथून जायचं आहे, पण इथून जाण्याच्या अगोदर मी जर गोळा टाकायचा, गोळा टाकल्याच्या नंतर मी इथे पाय ठेवू शकत नाही। जर मी इथं पाय ठेवला गोळा फेकल्याच्या नंतर तर मला 0 मार्क पडतात। काय पडतात? 0 मार्क। आणि 0 मार्क पडल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे आपल्याला 3 चान्स असतात, किती गोळा फेकला? 3 चान्स, पण 3 चान्सचा योग्य वापर आपल्याला पहिल्याच गोळ्यामध्ये झाला पाहिजे। मग त्यासाठी आपल्याला गोळा फेकायचा कसा, गोळा फेकता वेळेस कोणता थ्रो आपल्याला वापरावा लागेल, कोणतं कशा पद्धतीने आपल्याला ताकद वापरायची, कशी शोल्डर पॉवरची ताकद वापरायची, परिपूर्ण माहिती लक्षात ठेवा। मेन मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांना स्टेप जमत नसेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, या पद्धतीनं असं उभं राहायचं, माझ्या स्टेपनं या स्टेपने उभं राहायचं, पण असा हात काय करायचा, कारण की विद्यार्थी मित्रांनो या हात उभा केल्याच्या नंतर या दिशेने तुमचा गोळा जातो, असा परिणाम बरोबर। या दिशेने जर गोळा तुम्हाला टाकायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला काही काळात फक्त या व्हिडिओला फॉलो ठेवायचं बरोबर। तर लक्षात ठेवा, गोळा घेतला मी जाग्यावरून, असा घेतला मी जागून फेकणार आहे, रेडी, या पद्धतीने एक सांगायचं जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, मी जागेवरून गोळा या पद्धतीने फेकलेला आहे आणि आउट ऑफ पण मी जागेवरून फेकू शकतो। आणि तुम्हाला माहिती स्टेपनी जर फेकलात मी जवळपास 9.5-10 मीटर जवळपास फेकू शकतो। मग त्यासाठी विद्यार्थी मी वेळेस गोळा फेकला त्यावेळेस मला गोळा फेकता वेळेस फेकल्याच्या नंतर मला इकडं पुढे जायचं नाही, पुढे गेल्यानंतर तुमचा फॉल गोळा ठरला जातो आणि मेन मुद्दा तुम्हाला 0 मार्क भेटतात, लक्षात ठेवा। त्यानंतर गोळा फेकल्याच्या नंतर मला घाई गडबडीत आपण निघतो, त्या घाई गडबडीतून मला इथे जायचं नाही बरोबर। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या साईडनं मला आपल्याला निघायचं नाही, जसा गोळा फेकला तसं तुम्ही रिटर्न पाठीमागे यायचं, रिटर्न आल्यानंतर असं पाठीमागे यायचं। त्यानंतर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, आपण तुम्हाला सांगणार आहे एकदम व्यवस्थित, हे मुलांचा ट्रॅक बनवलेला आहे, हा मुलांचा ट्रॅक बनवलेला आहे। हे जे पहिली लाईन आहे ही 8.5 मीटर आहे, किती लाईन आहे? 8.5। या पहिली लाईनवर जर गोळा तुमचा जर या रेषेचा कमीत कमी 60% जर इकडे असेल तर तुम्हाला 12 मार्क भेटणार। किती मार्क भेटणार? 12 मार्क। पण जर या रेषेच्या मध्ये सेंटरला जर 50% इकडे 50% इकडे जर असेल तर प्रॉपर तुम्हाला 15 पैकी 15 मार्क 100% मिळणार। पण त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने गोळा फेकावे लागेल तर तुमचा गोळा आउट ऑफ जातो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे 2 रेषा आहेत या 2 रेषेमध्ये हे 60 सेंटीमीटरचं काय असतो, एक अंतर असतो 60 सेंटीमीटर, लक्षात ठेवा। हे मुलांच्या ह्याच्यात आता लक्षात ठेवा, इथं जो गोळा आहे तो ते 7.90चा गोळा आहे, किती? 7.90चा 7.90चा जो गोळा जर इथं तुम्ही फेकला तर तुम्हाला प्रॉपर 12 मार्क पडतात। किती मार्क पडतात? 12 मार्क। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7.30 आता 7.30 म्हटल्याच्यानंतर लक्षात ठेवा 7.30 इथं आल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पडतात फक्त 10 मार्क। आता जसं जसं तुम्ही 60 सेंटीमीटर जसं तुम्ही पाठीमाग आले तसं तुमचे 2-2 मार्क करतात। फक्त मेन मुद्दा पाहिजे स्टार्टला तुमचे इथं 3 मार्क करतात। आणि गोळा फेक असा इव्हेंट आहे की विद्यार्थी पोलीस भरतीसाठी हा प्लससाठी इव्हेंट आहे आणि हा खरंच तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये आणण्याचा सर्वात मोठा इव्हेंट आहे आणि मोठी संधीचा म्हणजे तर गोळा फेक आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, हा एक गोळा फेक मुलींचा काय मुलींचा गोळा आहे बरोबर। हे मुलींचा गोळा आहे, मुलींचा गोळा फेकायचा जर आउट ऑफ फेकायचा असेल तर 6 मीटर फेकायचा। किती मीटर फेकायचा? 6 मीटर फेकायचा।
पण यामध्ये जो अंतर आहे, यामध्ये जे अंतर आहे, जे अंतर आहे ते 50 सेंटीमीटर. किती आहे? 50 सेंटीमीटर. विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, हे 6 मीटर जर 50% इकडे आणि 50% इकडे जर या पद्धतीने जर गोळा तुमचा असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील 15 पैकी 15 मार्क पडतील. पण लक्षात ठेवा, इथं जर गोळा फेकला, इथं जर पडला, रेशोवर तुमचा कमी कमी 40% आणि 60% तुमचा बाहेर आहे, तर तुम्हाला फक्त 12 मार्क दिले जातात. त्यानंतर तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, त्यांना 50 सेंटीमीटर म्हटल्यानंतर 5.5 मीटरला इथे इथपर्यंत आपण आलेलो आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र हे इथं आले तुमचे 12 मार्क आणि इथं तुमचे 10 मार्क. सर्व मुलींना माझं एकच काम आहे की तुमचे जे 12 मार्क आणि इथे डायरेक्ट तुमचे 10 वर जाते, हे 3 मार्क तुम्ही स्टार्टला कट करताय. हे स्टार्टला कट करू नका. तुमच्याकडे 4 महिने जवळपास, किती महिने? 4 महिने. आणि 4 महिने तुम्ही वैयक्तिक खूप चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. तयारी करता फक्त थांबू नका. आयुष्यातला प्रत्येक दिवस हा तुमच्या स्वतःचा आहे, पण स्वतःचा म्हणून आणि प्रामाणिक म्हणून तुम्ही संधीचा वापर करा, योग्य वापर करा. गॅरंटी देतो येणाऱ्या 4 महिन्यामध्ये तुम्ही काय करणार? 100% आउट ऑफ मार्क पाडणार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक स्टेपनी मी गोळा टाकून दाखवतो. स्टेपनी कशा पद्धतीने टाकायचा, डबल जागेवरून कसा गोळाचा, त्याचा विचार करायचा. ओके, रेडी बेटा? गोळा टाकतोय, थोडं पाठीमागं आहे. रेडी बेटा? पाठीमागं. अरे हा स्टेपनी गोळा टाकला. आता मी तुम्हाला जागेवून गोळा टाकून दाखवतो. आता मी तुम्हाला जागेवून गोळा दाखवतो. लक्षात ठेवा, जागेवून मी काय करणार आहे? असं उभं राहणार आहे, मोठा श्वास घेणार आहे, डाऊन होणार आहे, माझी बॉडी या पद्धतीने मी ठेवणार आहे. रेडी? 1 गोळा आउट ऑफ फेकला. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला गोळा फेकमध्ये जर आउट ऑफ मार्क पडायचे तर रुद्रा करियर अकॅडमी, कामोठी, नवी मुंबई, सेक्टर 21, अभिलाषा बिल्डिंग इथेमध्ये आपली अकॅडमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2022 पासून आपली अकॅडमी खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही रिझल्ट देण्याचं काम करते. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सर्वांना शेअर करा. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.